जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदू या श्रीचरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। व्यासपीठाचे अधिष्ठान, सभागृहाचे अधिष्ठान असणाऱ्या पांडुरंगाला, आद्य शंकराचार्यांना, आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काकांना, श्रद्धेय मंदाताईंना आणि श्रद्धेय मुळे शास्त्रींना मनपूर्वक वंदन करते। पारमार्थिक वय असणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। कारण आपल्या सगळ्यांना असं सातत्याने माहिती आहे की परमार्थ केव्हा करायचा असतो तो 60 नंतर। म्हणून आपण सगळेच जण आता काय आहोत तर पारमार्थिक वयामध्ये पदार्पण केलेले सर्वजण आहोत। छान विषय आहे आज माझ्यासमोर आत्ता, म्हणजे नवीन आहे की वानप्रस्थाश्रमातील साधना कशी करावी। आता हा वानप्रस्थाश्रम म्हणजे नेमकं काय आहे आणि इथून पुढचं आमचं जीवन कसं असलं पाहिजे, कसं असावं या संबंधीचा विचार तुमच्या निमित्ताने मी माझ्यासाठी करणार आहे। हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला। आपला हिंदू धर्म जो आहे तो 4 पुरुषार्थ, 4 वर्ण आणि 4 आश्रम ह्यावर उभारलेला हिंदू धर्म आहे। 4 पुरुषार्थ म्हणजे आपल्याला माहिती आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष। जीवन जगत असताना ते जीवन जगायचं आहे ते मोक्षासाठी। हा मोक्ष मिळवण्यासाठी धर्म म्हणजे धार्मिक वृत्तीने वागता वागताच अर्थ आणि काम प्राप्त करायचे आहेत। धर्माला बाजूला डावलून, न्यायनीतीला बाजूला डावलून जर अर्थ आणि कामाची आपण प्राप्ती केली तर मोक्ष नावाच्या पुरुषार्थापर्यंत आपण कधीही पोहोचू शकणार नाही। आणि म्हणून अगदी लक्षात घ्यायचं की अर्थ आणि काम हे व्यावहारिक जीवनासाठी अत्यंत आवश्यक असले तरी सुद्धा ते न्यायनीती धर्माच्या चौकटीतच मिळवले गेले पाहिजेत। आणि त्या पद्धतीने जर आपलं जीवन चाललेलं असेल तर मोक्ष या 4थ्या पुरुषार्थापर्यंत आपण सगळेजण नक्की पोहोचणार आहोत। दुसरं 4 वर्ण, सध्या आता त्याचा संदर्भ फार कमी झालेला आहे, पण एक छान विचार त्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना लक्षात घेता येतो की भगवंतानी जे वर्णन केलेलं आहे की हे 4ही वर्ण जे आहेत ते भगवंताच्या शरीराच्या अंतर्भूत आहे। म्हणजे एकाच शरीरामध्ये, भगवंताच्या एकाच शरीरामध्ये हे 4ही वर्ण समाविष्ट असल्यामुळे आपण सुद्धा या 4ही वर्णांकडे पाहताना भगवत दृष्टीनेच पाहिलं पाहिजे। हा एक विचार आपल्याला त्याच्यातून घेता येतो। ते 4 वर्ण म्हणजे आपल्याला माहिती आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। ह्या पद्धतीचे 4 वर्ण आपल्यासमोर मांडलेले आहेत। प्रत्येकाने एकेका गोष्टीचं रक्षण करायचं आहे। ब्राह्मणांनी कशाचं रक्षण करायचं आहे तर वेद याचं रक्षण करण्याचं काम, ज्ञान संपादन करण्याचं काम आणि संपादन केलेलं ज्ञान हातचं राखून न ठेवता जो कोणी समोर येईल ते ग्रहण करण्यासाठी त्याला देण्याचं काम, हे ब्राह्मणाचं कर्म आहे असं आपल्यासमोर मांडणी केलेली आहे। त्यानंतर क्षत्रियाने देशाचं रक्षण केलं पाहिजे। वैश्य जो आहे त्यांनी सर्वांचं पोषण केलं पाहिजे, म्हणजे त्या दृष्टिकोनातून सगळी व्यवस्था केली पाहिजे। आणि शूद्र जे आहेत त्यांनी या तिघांचीही सेवा केली पाहिजे। आणि सर्व प्रकारचे हे वर्ण, त्यातील असणारे जे काय मानवजातीत त्या वर्णात आलेले लोक हे सगळे जर आपापसात व्यवस्थित नांदत राहिले तर हा समाज अतिशय काय होईल
तर सुखसंपन्न होईल, अशी ही खरं तर व्यवस्था आहे. पण आता काय झालेलं आहे, ते वर्ण जे आहेत ते एकमेकात पूर्ण मिसळले गेलेले आहेत. हाच ह्याचा असं काही इथं राहिलेलं नाही, पण एकाच परमेश्वराचे हे चारी अंगभूत आहेत एवढं लक्षात ठेवून प्रत्येकाकडे जर आपण त्या दृष्टिकोनातून पाहिलं, पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, हे लक्षात ठेवायचं आणि प्रत्येक ठिकाणी तोच आहे असं समजून जर आमची वागणूक एकमेकांशी राहिली तर ती मोक्ष हा पुरुषार्थ संपादन करण्यासाठी जी अभेद दृष्टी लागते ती अभेद दृष्टी ह्या वागणुकीमुळे हळूहळू आपली विकसित होत जाते. म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही आता सर्वजण स्वतःला पारमार्थिक समजतोय की नाही. मग परमार्थामध्ये भेद बाजूला सारून अभेदाकडे नजर वळवणे हा एक महत्त्वाचा काय आहे तो भाग आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. पुढे गमतीने डॉक्टर काका म्हणतात, देशमुख नाकारिती म्हणून दुःखी होती. आता आतल्या चैतन्याकडे नजर ठेवली तर आम्ही सुखरूपच होणार आहे, कारण तिथं भेदच नाही. पण नाम, रूप, रंग आणि स्वभाव यामध्ये मात्र भरपूर भेद आहेत आणि ते भेद लक्षात ठेवले तर दुःखाशिवाय कुठलीही प्राप्ती नाही. आणि म्हणून भेदाकडून अभेदाकडे नेणारी दृष्टी विकसित करणे ह्याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक सुंदर व्याख्या ह्या चिंतनातून आपल्यासमोर येऊन जाते. त्यानंतर 4 वर्ण झाल्यानंतर आपल्यासमोर आहे 4 आश्रम, ज्याचा आपल्याशी आता काय आहे तर चिंतनाशी जास्तीत जास्त संबंध आहे. हे 4 आश्रम कुठले आहेत तर ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 आश्रम. आता ही सुद्धा समजा मनुष्यदेहाला 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालेलं असेल तर त्यांनी कुठल्या कालावधीमध्ये काय करावं ह्याचं नियोजन जे आहे ते आमच्या संस्कृतीने ह्या आश्रमाच्या द्वारे आमच्यासमोर मांडून ठेवलेलं आहे. पण आम्हाला मात्र शेवटपर्यंत फक्त गृहस्थाश्रमच आहे असं वाटतं. ह्याच्या पलीकडे दुसरा आश्रम असतो हे मात्र आम्ही काय झालेले आहोत तर विसरून गेलेले आहोत. तर आता हे जे 4 आश्रम आहेत त्याचं वर्गीकरण कसं आहे तर आपल्यासमोर आहे सुमारे 6 ते 24 हे या ब्रह्मचर्याश्रमाचं वय आहे. 6व्या 5व्या 6व्या वर्षी 8व्या वर्षापर्यंत मौंज केली जाते आणि त्याच्यानंतर मुलांना शिक्षणासाठी गुरुकुलामध्ये पाठवलं जातं. असं त्यावेळची ती पद्धत होती. म्हणजे हे जे वय आहे ते शिक्षण घेण्याचं वय आहे. हे शिक्षण जर उत्तम तऱ्हेने आपल्याला घ्यायचं असेल तर म्हणजे ह्या वयामध्ये सुद्धा अनेक प्रलोभनं आपल्यासमोर येत असतात. त्या प्रलोभनांना पाठ फिरवून हे शिक्षण कमवण्याचं या ठिकाणी काय आहे तर काम करावं लागतं. जसं आपण पाहतो आता हल्ली तर हा ब्रह्मचर्याश्रम शिल्लकच राहिलेला नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण TV-मुळे नको त्या गोष्टी आधीपासूनच सगळ्यांच्या समोर येत चाललेल्या आहेत. त्यामुळे ह्या आश्रमासाठी जे काय आवश्यक आहे ते मात्र त्या ठिकाणी घडताना आपल्याला दिसत नाही. पण शिक्षण मिळवताना सुद्धा काय करावं लागतं तर खेळाची खूप आवड आहे, पण खेळाची कितीही जरी आवड असली तरी त्याला डिग्री तर प्राप्त करावीच लागते की नाही. मग ती डिग्री प्राप्त करण्यासाठी असलेली खेळाची आवड बाजूला ठेवल्याशिवाय त्याचं शिक्षण त्याला पूर्ण करता येणार आहे का. लहानपणी तर अगदी सुरुवातीला आता इथं 6 वर्ष दिलं, पण हल्ली तर आई सुद्धा सर्व्हिस करणारी असल्यामुळे 2.5 वर्षापासूनच त्या मुलांना काय करावं लागतं तर घर सोडून बाहेर ठेवावं लागतं. आता घर सोडून त्यांना बाहेर ठेवावं लागतं. त्यावेळेला सुरुवातीला तर त्या मुलांना कधीच आईवडिलांना सोडून बाहेर जाण्याची इच्छा नसते, कारण आईवडील हेच त्यावेळेला त्यांचं दैवत असतं. म्हणून त्यांना सतत आईवडिलांजवळच राहायचं असतं. पण ह्यांना जर आपल्यापासून दूर केलं नाही आणि ह्यांना जर शिक्षणाची ओढ लागली नाही तर ह्यांचं पुढचं भवितव्य जे आहे, ह्यांचा पुढचा भविष्यकाळ जो आहे तो नक्की बिघडणार आहे. हे लक्षात ठेवून आई वडील हे मुलं कितीही रडत असले तरी सुद्धा त्यांना शाळेत पाठवण्यासाठी
अत्यंत तत्पर असतात. अगदी तसंच आम्ही पण लक्षात घ्यायचं की माझ्या हितासाठी म्हणून माझ्या मनाला पारमार्थिक शाळेमध्ये मला पाठवायला सुरुवात करायची आहे. मग त्याला भलेही संसारातून कितीही बाहेर निघण्याची त्याला सवय नसेल, ओढ नसेल, ते कुरकुर करत असेल, तरी सुद्धा खऱ्या हिताचं काय आहे तर त्याला पारमार्थिक वळण लागलंच पाहिजे. आणि म्हणून आम्ही आमच्या मनाला सुद्धा ते कितीही आरडाओरडा करत असेल, रडत असेल, तिकडं जाण्याची त्याची इच्छा नसेल, तरी त्याच्या हिताचं काय आहे ते त्याला सतत समजून सांगावं. मग प्रश्न निघाला होता, त्या प्रश्नाचे उत्तर आता ह्याच्यातून बरेच निघून जातील, मिळून जातील अशी शक्यता आहे की आमचं मन तयार होत नाही, नको ते विचार करतं, काय काय असे आपल्या मनामध्ये प्रश्न असतात. आता नको ते विचार करणं आणि कल्पना करून करून सतत बहिर्मुख होणं हे या मनाचं काय आहे तर स्वभावच आहे. ते त्या पद्धतीने वागणारच आहे. पहा, अगदी जे लहान मुलं असतात त्यांना 3 गोष्टींचं अतिशय आकर्षण असतं. रांगणारे जे मुलं आहेत त्यांना 3 गोष्टीचं अतिशय आकर्षण असतं. एक आहे ते म्हणजे देवापुढे लावलेला दिवा हातात धरायचा असतो, म्हणून ते रांगत रांगत तिकडं जातात. दुसरं आकर्षण असतं ते म्हणजे पाण्याने भरलेल्या बादल्यामध्ये जाऊन त्यांना खेळायचं असतं, बाथरूममध्ये जायचं असतं. तिसरं आकर्षण त्यांना असतं स्टँडवर ठेवलेल्या चपलांशी खेळायचं असतं. या 3 गोष्टीचं त्यांना अतिशय आकर्षण असतं आणि ते रांगणारे मुलं सातत्याने तिकडं धावत असतात. त्यावेळेला त्या रांगणाऱ्या मुलाला सतत उचलून आणण्याचं काम जसं आई किंवा त्याची बहीण करते, अगदी तसंच नको तितकं बाहेर पडणारं आमचं जे मन आहे त्या मनाची माऊली आम्हीच व्हायचं आहे आणि आम्हीच त्याला परत परत आणायचं आहे. जाता येतं जाऊ दे, कारण त्याचा तो स्वभाव आहे, त्याची ती सवय आहे, अनंत जन्मीचे बहिर्मुख होण्याचे त्याचे संस्कार आहेत. पण त्या वेळेला मी जर साधक म्हणून जागी असेल तर मी परत जाऊन त्याला परत नामावर आणणं, परत भगवंताच्या चिंतनावर आणणं हे मात्र कोणाचं काम आहे तर माझं काम आहे. म्हणून त्या पद्धतीने मी ते करावं लागतं. मुद्दा आपला चाललेला आहे 6 ते 24. हे कुठल्या आश्रमाचं वय आहे तर ब्रह्मचर्याश्रमाचं वय आहे. आणि त्यावेळेला जर अभ्यासामध्ये अत्यंत गोडी प्राप्त करून घेऊन आणि त्यात माझं हित आहे हे जर विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं तर त्यातून झालेला अभ्यास, आणि आई वडील रागवतात म्हणून अभ्यासाला बसलो तर त्यातून होणारा अभ्यास, याच्यामध्ये यश कशात मिळणार आहे? यश कशात मिळणार आहे तर त्यांनी स्वतःचं हित समजून घेतलं असेल आणि ह्याच्यामध्ये गोडी जर त्याला निर्माण झालेली असेल तर तो इतका मनापासून अभ्यास करेल की मनापासून केलेला अभ्यास ताबडतोब लक्षात बसतो. हे त्याचं दुसरं एक फळ आहे. मग ह्या पद्धतीने जर त्याने अभ्यास केला तर त्याचा हा आश्रम जो आहे तो विद्या पूर्णपणे ग्रहण करण्यासाठी त्याला एवढं वय जे आहे, एवढं आयुष्य जे आहे, एवढा कालावधी जो आहे तो त्यासाठी त्यांनी जर खर्ची घातला तर पुढची इमारत जी आहे ती त्याला छानपणे उभारता येईल. नाही तर पायाविण भिंत तातडीची, की पहिया जर पक्का नसेल तर त्याच्यावर किती भिंती उभारल्या किंवा कितीही पूल बांधले गेले पहिया पक्का नसताना तर ते केव्हाही कोसळू शकतं. पण पहिया पक्का असेल तर मात्र त्यावर उभं केलेलं काही कोसळण्याची काय नसते तर शक्यता नसते. म्हणून ह्यामध्ये संयम महत्त्वाचा आहे, अभ्यास महत्त्वाचा आहे, त्यानंतर मना वीट मानू नको बोलण्याचा, उपदेश ऐकण्याचा वीट करून ह्या ब्रह्मचर्याश्रमामध्ये अजिबात चालत नाही. दुसऱ्याचं ऐकून घेण्याची सवयच नसेल तर आम्ही ही विद्या कशी काय ग्रहण करणार आहे? म्हणून गुरुजनांचं ऐकणं, आई वडिलांचं ऐकणं, त्यांच्या आज्ञेत राहणं, ह्या ज्या सवयी आहेत ते ह्या ब्रह्मचर्याश्रमामध्ये कसोशीने आपण आपल्या अंगी बाणवणे हे आपलं काय आहे तर कर्तव्य आहे. प्रलोभनाकडे न धावता, आता ब्रह्मचर्याश्रमामधला हा एक भाग झाला. आता आपण पाहतो की मुलांच्या हातामध्ये सतत काय आहे? मोबाईल आहे. त्या मोबाईलच्या मोहापासून त्यांना कसा आवर घालावा हा प्रश्न सगळ्यांपुढेच काय आहे आता
मोठा आव असून उभा आहे की ह्या मोहापासून त्यांना कसं आवरायचं आहे. आता डॉक्टर काकांकडे जर तरुण वयातले मुलं अनुग्रह घेण्यासाठी आले तर काका त्यांना कुठला उपवास सांगतात माहिती आहे का? काका त्यांना म्हणतात आठवड्यातून 1 दिवस तरी मोबाईलवर सोशल मीडिया पाहायचं नाही. काय उपवास सांगितलाय पहा. आता नव्या घडीप्रमाणे नवीन साधना पद्धती. तसं आता इथं ब्रह्मचर्याश्रमामध्ये तर भोगाला फारसं काही स्थानच नाहीये. आता ते ब्रह्मचर्याश्रमात असणारे मुलं आईवडिलांजवळच राहतात, एकुलते एक असतात, म्हणून इतके लाड होतात की हे लाडावलेले मुलं जे आहेत ते नंतर सगळं स्वतःचं आयुष्य सुद्धा बिघडवतात आणि पुढे मग त्यांचं प्रपंचही बिघडतो, समाजही बिघडतो. याप्रमाणे सगळं बिघडणूक करणाऱ्याच या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी काढल्या पाहिजेत. आता एक दुसरं आपल्या समोर आहे. आमच्या मुलांनी, आमच्या नातवंडांनी जर जास्ती वेळ त्या मोबाईलमध्ये घालवू नये असं मला वाटत असेल तर आई वडील आजोबा आजी या सगळ्यांनी काय केलं पाहिजे? कारण मुलांवर संस्कार जो करायचा असतो तो त्यांना समोर बाईस आत्ता मी तुला सांगतो आणि तू माझा ऐक असं होत नाही. ते आई वडील आजोबा आजी यांचं आचरण पाहत पाहत ते मुलं जे आहेत ते ह्या वयामध्ये संस्कारक्षम असतात, आपलं वागणं बघून ते वागत असतात आणि म्हणूनच आपण जर कमी ते पाहिलं तर त्यांचं जीवन सुद्धा सुधरेल. आता पहा, नातवंडांना सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. मग त्यांना सांभाळणं म्हणजे काय करणं? त्यांच्यासोबत टीव्ही पाहत बसणं? त्यांना आवडतं म्हणून जे आवडेल ते मॅगी 2 मिनिट ते खाऊ घालणं हे काय आहे का? चांगल्या गोष्टी त्यांना शिकवणं, आम्ही स्वतः त्या न खाणं, आमची आकर्षणं कमी करणं आणि त्यांच्यासमोर तसं वागून दाखवणं हे त्या संस्कारक्षम वयामध्ये अत्यंत गरजेचं आहे. म्हणून वानप्रस्थाश्रमातील आजोबा आजींनी मोबाईलपासून स्वतःला दूर ठेवणं ह्याला साधना असे म्हणतात. साधनेची एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्या समोर येते की कमीत कमी काळ टीव्ही समोर बसणे. आपणच जर चवीढवीनी त्यांच्यासमोर ते टी व्हीमध्ये पाहत असू तर ते सगळे संस्कार जे आहेत ते त्यांच्या मनावर सुद्धा तसेच होत राहतात आणि नको त्या वयामध्ये नको त्या गोष्टी सतत बघत गेल्यामुळे मन नावाचं जे काही सूक्ष्म इंद्रिय आहे ते बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून ती जबाबदारी कोणावर आहे? तर आमच्यावर सुद्धा आहे. आपल्या मनात येतं की अरे मुलं वाढवताना म्हणजे स्वतःची मुलं वाढवताना आम्ही कधीही भोगाने आकर्षित होऊन हे काही केलेलं नाही, पण आत्ता वेळ मिळतो तर करायला काय हरकत आहे? आत्ता मिळणारा वेळ आम्हाला दुसऱ्या कारणासाठी वापरायचा आहे हे मात्र आम्ही विसरून जातो आणि आता भोग भोगले पाहिजेत. ह्या पद्धतीने पाहतो आपण सगळीकडे ज्येष्ठ नागरिक संघ जे काय आहे ते असे असतात आणि त्यांच्या ठिकाणी वाढदिवस साजरे केलेले असतात, डबा पार्ट्या चाललेल्या असतात, फिरायला जाणं चाललेलं असतं. या सगळ्यामध्ये कारण बकेट लिस्ट एक छान आहे आपल्यासमोर की आधीच्या आयुष्यात आम्हाला जे जे करता आलं नाही ते आता ह्या वयात मला शोभेल की नाही हा विचारच नसतो, फक्त ते केलं पाहिजे. या वयात मला ते शोभेल की नाही हा विचार बाजूला राहतो आणि ते परत परत आम्ही त्या भोगाकडे काय होत राहतो तर आकर्षित होत राहतो. म्हणून तिथून आम्ही स्वतःला काय करायचं आहे? आपल्या मुलाबाळांना वाढवायचं असेल, आपलं शेताचं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर त्या शेताला जसं कुंपण घातलं जातं तसं आपल्या कुळाचं रक्षण व्हावं, आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्यावेत असं आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या भोवती सुद्धा त्यागाचं कुंपण घातलंच पाहिजे आणि त्याच्यात राहण्याचा प्रयत्न जो आहे तो केला तर आमचंही जीवन सुधारेल आणि आमचं जे घर आहे, कूळ आहे, घराणं आहे त्याला सुद्धा व्यवस्थित वळण लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. आता हा जो आश्रम आहे ब्रह्मचर्याश्रम त्याच्यामध्ये संस्कृतीचं सगळं वळण जे आहे, आता हिंदू धर्म संस्कृती म्हटल्यानंतर त्याचं काय वळण आहे? सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला श्लोक शिकवला जातो की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. या सगळ्यांना काय करा तर मान द्या, सन्मान करा, त्यांच्या आज्ञेत राहा. पण
आता आपण पाहतो आपल्या सगळ्यांचं एक गाऱ्हाणं आहे. डॉक्टर काका खूप छान पद्धतीने सांगतात, काय करावं हो, मुलं ऐकतच नाहीत. हो लांबवतात काका. काय करावं हो, की मुलं ऐकण्यात नाही. ही सगळ्यांची तुमची आमची तक्रार आहे. आता मुलं ऐकण्यात नाही ह्याचं कारण मी सुद्धा आधीच्या लोकांचं ऐकलं नाही. मी पण आज्ञेत राहत नाही आणि म्हणून तेच जीन्स त्या मुलांमध्ये येतात आणि ते सुद्धा त्याप्रमाणेच वागतात. हे मात्र माझ्या लक्षात येत नाही. पण आत्ताच्या मुलांच्या नावाने आरडाओरडा मात्र आम्ही काय करतो तर भरपूर करून टाकतो. आणि म्हणून इथं आपल्यासमोर आहे की त्यामध्ये काय करायचं आहे तर आदर्श आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे. सुंदर सुंदर ग्रंथ आपल्या घरात असतील तर सहजच ते चालले जातात. नसतीलच आता सारखे आपल्या घरात टेबलावर बैठकीच्या म्हणजे टीपॉयवर जर चित्रपट जे काय आहेत काय म्हणतात त्या नटनट्यांचे चरित्र सांगणारे असे मासिकं त्या ठिकाणी असतील, नको त्या कादंबऱ्या त्या ठिकाणी ठेवलेल्या असतील, डिटेक्टिव्ह पुस्तकं त्या ठिकाणी दिसत असतील, तर जे आईवडील वाचतात, ज्यात आजोबा आजींना रस आहे तेच पुस्तकं तिथं समोर असतील तर मुलं सुद्धा तेच वाचणार आहेत. आणि आम्ही जर मनापासून दासबोध वाचत असू, मनोबोध वाचत असू, उपनिषदांचा अभ्यास करत असू तर आमच्या कपाटामध्ये आणि तिथं बैठकीतल्या टीपॉयवर तेच पुस्तकं दिसतील. मग कधीतरी तर मुलं ते चालतील की नाही? कधीतरी तर पाहू बाबा आजी काय वाचती आहे असं म्हणून कधीतरी तर ते चालतील. ते चालले तर मग आम्हाला विचारतील, आजी उपनिषद म्हणजे काय, त्याचा अभ्यास कशासाठी करायचा असतो, अशा ज्या इच्छा आहेत त्या त्यांच्या मनामध्ये ते ग्रंथ जर त्यांनी पाहिले चालले तरच त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये निर्माण होणार आहेत. म्हणून ही जबाबदारी कोणाची आहे? ही अशी ग्रंथसंपदा घरामध्ये आणणे, ठेवणे, आपण त्याचा अभ्यास करणे. काय चाललंय आपलं वानप्रस्थाश्रमातलं वागणं आपलं काय झालं पाहिजे तर ह्या पद्धतीचं असलं पाहिजे. मग अत्यंत की असे सुंदर सुंदर जीवन घडवणारे, ज्यांनी अगदी ज्याला म्हणतात की शून्यातून जग निर्माण केलेलं आहे, अतिशय कर्तृत्वशील आहेत, अतिशय कर्मशील आहेत, आचारशील आहेत, अशांचे जर चरित्र त्या ठिकाणी ठेवलेले असतील तर कधीतरी ते मुलं ते पण वाचतील आणि आपणही तसं घडलं पाहिजे असं त्यांना त्या ठिकाणी वाटेल. पण तसं न ठेवता जर आम्ही दुसरं काही ठेवलेलं असेल तर ते मुलं तेच वाचतील आणि नंतर तसेच घडतील. म्हणून ती जबाबदारी कोणाची आहे तर आमची आहे. त्यानंतर ब्रह्मचर्याश्रमामध्ये एक आहे विद्या संपादन करणे, दुसरं आहे शरीर संपदा कमावणे. समर्थ किती सूर्यनमस्कार घालत होते? 1200 सूर्यनमस्कार रोज समर्थ घालत होते. मग आता अशी शक्ती कमावलेली असल्यामुळे निर्भयता ही आपोआपच प्राप्त होते चित्ताला. आणि परकीयांचं आक्रमण असताना ते आपली देवळं पूर्णपणे नष्ट करत असताना समर्थ रामदास स्वामी सारखा शक्ती युक्ती बुद्धीनी श्रेष्ठ असणारा हा थोर महात्मा 1100 मठ उभे करत होता. आता हे कधी कमावलेलं होतं त्यांनी? अगदी जे 6 ते 24 हा जो वयोगट आहे त्याच्यामध्ये त्यांनी तपश्चर्या पूर्ण केलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी शरीर संपदा, बुद्धी संपदा या सगळ्या संपदा त्यांनी काय केलेल्या होत्या तर कमावलेल्या होत्या. आणि मग त्याचा उपयोग जो आहे तो तुम्हाला आम्हाला सुद्धा होतोय की नाही? अजून त्यांनी जो अभ्यास केला, त्यांच्याकडून जी ग्रंथरचना झाली, त्यांच्यातून प्रेरणा घेऊन आता किती ठिकाणी दासबोध अभ्यास मंडळं उभी झालेली आहेत, किती जण कार्यरत आहे, किती जण समर्थांचं वाङ्मय सातत्याने अभ्यास करत आहे. मग हे सगळं त्यांनी कमावलं म्हणून आमच्या उपयोगाला आलं. तसं आम्ही सुद्धा या वयामध्ये जर हे कमावलं, पण आता ते वय आमचं गेलं हो, परत हो लांबवायला आम्ही तयार. आमचं सगळ्यांचं हे वय तर निघून गेलं, पण इथून पुढे जागं होऊन आता आमच्या नातवंडांचं
मुलांचं, तरी ह्या पद्धतीने संगोपन करण्यासाठी आम्ही आता कटिबद्ध व्हावं. एवढा जरी विचार ह्या चिंतनातून आपल्याला मिळाला तर त्याला काय होईल, तर सफलता प्राप्त होईल. पुढं गृहस्थाश्रमाचं जे आपल्यासमोर ठेवलेलं आहे ते 25 ते 55 या वयोगटासाठी गृहस्थाश्रम आहे. आता गृहस्थाश्रमाला सुरुवातच 32-35 शिक्षणच पूर्ण झालेलं नसतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा डबल ग्रॅज्युएशन पुढच्या सगळं घेतल्यावर परत 5-6 वर्ष त्यांना नोकरी करायची असते आणि त्याच्यानंतर लग्न, त्याच्यानंतर मुलं बाळं, म्हणजे सगळीच व्यवस्था काय झालेली आहे, ही कोलमडून पडलेली आहे. मग इथं आपल्यासमोर आहे ते 25 ते 55 या वयोगटासाठी हा आश्रम ठेवलेला आहे. त्यामध्ये महत्त्वाचं आहे की विवाह बंधन. आता यामध्ये सुद्धा अर्थ, काम या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहे, पण त्याला एक काय केलेलं आहे, तर कुंपण घातलेलं आहे आणि त्याच्या मर्यादेमध्ये राहून हा सगळा गृहस्थाश्रम जो आहे तो तुम्हाला आम्हाला काय करायचा असतो, तर निभवायचा असतो, संपन्न करायचा असतो. या गृहस्थाश्रमाला तर समर्थ म्हणतात सगळ्यात श्रेष्ठ आश्रम जर कुठला असेल तर तो गृहस्थाश्रम आहे. कारण या गृहस्थाश्रमामुळे संन्यासाश्रम स्वीकारलेल्यांना सुद्धा भिक्षेची सोय होते. आता खरोखरच या भिक्षेसाठी आम्ही तत्पर आहोत का हे मात्र आपण तपासलं पाहिजे. नाही तर हे रिकाम टेकडे यांना काय कळतं, स्वतः प्रपंच मांडत नाही, आमच्या प्रपंचामध्ये येऊन मात्र भिक्षा मागत राहतात. असा जर चुकीचा विचार आमच्याकडनं घडला तर हे सगळंच काय होऊन जातं, व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी बिघडून जाते. पण गृहस्थाश्रमामध्ये आपलं घर उभं करणं, व्यवसाय, चाकरी जी काय आपण करत असू ती सुद्धा कशी आहे, तर जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. ह्या पद्धतीने ही जीवनाची घडी जी आहे ती बसवून घ्यावी लागते. त्यानंतर मुलं बाळं उदंड झाले तर फजिती कशी होते तेही समर्थ आपल्याला सांगतात. काय या प्रपंचातल्या चुकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगायला सुद्धा समर्थ कमी करत नाहीत. लेकुरे उदंड झाली तव ते लक्ष्मी निघून गेली. म्हणजे तेव्हापासून कुटुंब नियोजनाचं कार्य समर्थ करत होते. आम्हाला जागं करण्याचा प्रयत्न जे आहे ते त्या ठिकाणी करत होते. पण ते कुटुंब नियोजनाचा भाग आता इतका काही असा झालेला आहे की सगळे नाते संपत चाललेले आहेत. मुलं बाळ कमी असू देत हे ठीक आहे, पण अगदी एकच असू दे तेही बंद व्हायला लागलं. प्रेम करण्याचा स्वभाव आहे, घरी आल्यानंतर कोणीतरी असावं लागतं, पण पोरं बाळं निर्माण केले तर त्यांच्यामध्ये अडकावं लागतं, म्हणून कुत्रे पाळले जातात. कित्येक ठिकाणी आपल्याला पाहण्यात येतं की घरी ऑफिसमधून आल्यावर खेळायला काहीतरी पाहिजे ना, मग खेळायला कुत्रं पाहिजे पण मुलं नको. या पद्धतीने ही व्यवस्था सुद्धा आता काय झालेली आहे तर सगळी बिघडलेली आहे. आता तिथं आपल्या समोर आहे की अनेक तऱ्हेचं कर्तव्य पालन करण्यासाठी आपलं शरीर हे फक्त आपल्यापुरतं मर्यादित नसून हे अनेकांचं देणं लागत आहे. आणि त्या शरीरावरची आसक्ती कमी करण्यासाठी घरातल्या लोकांची सेवा करणे हा एक त्या ठिकाणी कर्तव्याचा भाग आहे. मग आता सेवा करताना खरोखरीच कर्तव्याची भावना आहे का चित्तामध्ये जास्तीत जास्त उद्वेग निर्माण झालेला आहे? संतांचं सांगणं आम्हाला का अवघड वाटतं. आता चित्तशुद्धीसाठी प्रल्हाद महाराज एक जे रामभक्त होऊन गेलेले आहेत, रामदासी संप्रदायातले साखरखेरड्याचे, ते सांगतात की आपलं अंतःकरण जर शुद्ध करायचं असेल तर आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला जो अजिबात आवडत नाही त्याची मनापासून सेवा करावी, म्हणजे अंतःकरण शुद्ध होतं. परवडतं का आम्हाला हे? घरात न आवडणारं कोण असतं? घरात आम्हाला न आवडणारं कोण असतं आणि त्याची सेवा मनापासून केली तर अंतःकरण शुद्धीचं. कारण आपल्यासमोर 3 विधी जे सांगितलेले आहेत त्यामध्ये श्रवण आहे, सदाचार आहे, नामस्मरण आहे आणि सदाचाराचा एक भाग म्हणजे घरातल्या वृद्धांची मनापासून केलेली सेवा.
आता आम्ही गृहस्थाश्रमामध्ये हे करतो का, हा एक विचार अत्यंत महत्त्वाचा आपल्यासमोर आहे की खरंच आपली संस्कृती किती छान आहे की असं जर प्रत्येकाने समजून उमजून आपलं कर्तव्य केलं. पण आता पूर्वीचं कर्तव्यनिष्ठ असणारे जे काय पूर्वीची आपली व्यवस्था होती ती आता मात्र कर्तव्यापेक्षा भावना श्रेष्ठ झालेली आहे आणि त्याच्यामुळे सगळा बिघाड झालेला आहे. पूर्वी आता रामाचे आम्ही भक्त आहो, राम अत्यंत कर्तव्यनिष्ठ आहे आणि रामाचा भक्त असणारा मी मात्र माझ्या कर्तव्यापासून दूर पळतो आहे, तरी सुद्धा सियावर रामचंद्र की जय. बरोबर आहे का हे? असं एक 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 गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत की जो आदर्श, ज्याचं मी नाम घेते त्याचं चरित्र काय आहे, तो त्याच्या चरित्रामध्ये कसा कसा वागलेला आहे आणि त्याचा भक्त जर मी स्वतःला म्हणवत असेन तर मी सुद्धा आता कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे, हे जे स्वतःचं चरित्र सुधारण्यासाठी रामाचं चरित्र ऐकण्याची नितांत गरज आहे. दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, नाम घ्यावा असं सगळेच सांगतात, पण समर्थांचं वैशिष्ट्य आहे की दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, की त्याचा एक एक गुण जरी आम्ही घेण्याचा प्रयत्न केला तरी आमचं आयुष्य जे आहे ते अत्यंत सुंदर असं व्हायला अजिबात हरकत नाही. आता त्याचा पुढचा आश्रम जो मुख्य या नावाने आकर्षित होऊन इथं शिबिरार्थी आलेले आहेत, तो आश्रम आपल्या समोर आहे, वानप्रस्थाश्रम. आता हा आश्रम म्हणजे नेमकं काय आहे, तर पहिला जो आश्रम ब्रह्मचर्याश्रम आपण पाहिला तो अत्यंत विद्या संपादन करण्यासाठी अनेक क्रीडा, कला, साहित्य या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी, रस घेण्यासाठी त्याच्यामध्ये गृहस्थाश्रम आणि पहिलं ब्रह्मचर्याश्रम, शिक्षणासाठी ब्रह्मचर्याश्रमामध्ये धावपळ केली, गृहस्थाश्रमामध्ये व्यवसाय, नोकरी, मुलं बाळं, त्यानंतर खूप इच्छा आहे हो तुमच्यासारखं सगळं करण्याची, पण सकाळी उठलं की डबा, अत्यंत गतिशील सध्याचं जे जीवन आहे ते अत्यंत गतिशील आहे. पारोशा कामामध्ये स्वयंपाक हा मुख्यत्वाने गेलेला आहे. काय म्हटलं, पूर्वीच्या काळी पारोसं काम वेगळं असायचं आणि स्वयंपाक हे काम जे आहे ते स्नान वगैरे झाल्यानंतरचं असायचं, पण आता पहिलं जर पारोसं काम कुठलं असेल तर ते म्हणजे आमचा स्वयंपाक आहे. आता कालाय तस्माईन मा म्हणून हे सगळं सोडून द्यायचं, पण अत्यंत गतिशील असा गृहस्थाश्रम तुमचा आमचा असतो. मुलं झालेले असतात, त्यांना वाढवायचं असतं, त्यांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शाळेत नेऊन सोडा, आणा, अभ्यास घ्या, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याही कराव्या लागतात. म्हणून अत्यंत गतिशील असा हा गृहस्थाश्रम आम्ही पार पाडलेला असतो. आणि आता हा गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रमामध्ये जो तुम्हाला आम्हाला प्रवेश करायचा असतो ते आमचं वय इथं सांगितलेलं आहे 55 ते 70. हा जो वयोगट आहे तो कशाचा आहे, तर तो वानप्रस्थाश्रमाचा वयोगट सांगितलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आम्हाला काय करायचं आहे, काकांनी हे अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासमोर मांडलं. काका म्हणतात माणसाच्या जीवनात सामान्यतः 4 अवस्थांचा अनुभव येतो. एक विशीतलं तारुण्य जे असतं त्याला युथफुल 20s, काय म्हटलेलं आहे, युथफुल 20s. नंतर 40शीतलं साफल्य जे आहे त्याला फ्रूटफुल 40s, त्याला काय म्हटलेलं आहे की अनेक फळं प्राप्त करतो, अनेक गोष्टी त्या ठिकाणी मिळवत राहतो आम्ही, ते सांगितलेलं आहे. आणि नंतर तिसरं जे आमच्यासमोर सांगितलेलं आहे 60तलं, ते काय आहे तर ग्रीसफुल 60, त्याला म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पुढचं जे सांगितलेलं आहे 75 नंतरचं ते ड्रेडफुल 80s, असं गट आपल्यासमोर ठेवले. आता आपलं जे आहे ते ग्रीसफुल सांगितलेलं आहे, म्हणजे गृहस्थाश्रमात जे करायचं ते केलेलं आहे, जे सांगितलेलं आहे त्या सगळ्यांची कर्तव्य आता पूर्ण केलेली आहेत. आता गृहस्थाश्रमातलं कर्तव्य आमचं, जे मुलं बाळं आमच्या पोटी आलेले आहेत अपत्य म्हणून, त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न आणि त्यांचं पहिलं बाळंतपण, इथपर्यंत आमची जबाबदारी गृहस्थाश्रमातली आहे. त्यांचं पहिलं बाळंतपण झाल्यानंतर, मग मुलगा असेल मुलगी असेल,
पण त्यांना पहिलं अपत्य झाल्यानंतर आता त्यांचा गृहस्थाश्रम सुरू झालेला आहे आणि आमचा वानप्रस्थाश्रमाला सुरुवात झालेली आहे. फक्त पहिलं बाळंतपण सांगितलं, दुसरं त्यांच्या जबाबदारीवर, दुसरं जे आहे ते त्यांच्या जबाबदारीवर, पण पहिलं बाळंतपण जे आहे ते आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य जे आहे ते आम्ही पार पाडलं पाहिजे, व्यवस्थित केलं पाहिजे, यामध्ये अजिबात वाद नाही. पण त्याच्यानंतर आपल्या मुलांचा आता स्वतःचा संसार सुरू झालेला आहे. ज्या अर्थी त्यांना आता मुलं बाळं झालेले आहेत त्या अर्थी ते सुद्धा आई वडील झालेली असल्यामुळे आता पूर्ण समंजस झालेले आहेत. असा समजूतदारपणा मी दाखवावा. काय मजा आहे पहा. नाही तर शेवटपर्यंत मी आई आहे, मी बाप आहे आणि माझ्या मुलाला काही कळत नाही. शेवटपर्यंत हे आमच्या डोक्यामध्ये तसंच राहतं आणि सारखं त्याला काहीतरी सांगितलं पाहिजे, त्याच्या मध्ये मध्ये केलं पाहिजे. आणि याला डॉक्टर काका म्हणतात की मुलांच्या संसारामध्ये वाजवीपेक्षा हस्तक्षेप आणि वाजवीपेक्षा मुखक्षेप केला तर आम्हाला वृद्धाश्रमाची वाट दाखवली जाते, लत्ताक्षेप होऊन. आता वानप्रस्थ आश्रमामध्ये म्हणजे आता मुलांना त्यांचे मुलं बाळ झाल्यानंतर त्यांचे निर्णय त्यांना घेण्या इतके ते सक्षम झालेले आहेत असं समजून आम्ही त्या ठिकाणी सातत्याने सूचना देणाऱ्या वाणीला काय केलं पाहिजे तर आवर्त घेतलं पाहिजे. आणि परमार्थामध्ये स्वयंसूचना ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे स्वतःला मात्र बजावलं पाहिजे की मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मुलांच्या मागे जाऊ नको, आता सारखा मुलांचा विचार करू नको, त्यांच्या मागे जाऊ नको. तर आता तू काय केलं पाहिजे, आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्त्या घेतल्या पाहिजेत. जसं प्रवास करत असतो आपण आणि आता पुढच्या स्टेशनला आपल्याला उतरायचंय म्हटलं की त्याच्या आधीच्या स्टेशनला जे काय सगळा पसारा मांडून ठेवलेला असतो, खाण्याच्या पिण्याच्या वस्तू, त्यानंतर कपडे काही बाहेर काढले गेलेले असतात. आता 12-12 तासाचा 24-24 तासाचा जर प्रवास असेल तर ह्या पद्धतीने सगळा पसारा होतो. पण पुढच्या स्टेशनावर आपल्याला उतरायचं आहे म्हटल्यानंतर आधीच्या स्टेशनवर जसं सगळं आवर्त घेतो तसं आता 60च्या पुढे आपण गेलेले आहोत. ते स्टेशन कधी येणार कोणालाच माहिती नाही, पण येणार आहे नक्की. पुढचं कुठलं माहिती आहे आता आपल्याला. तिथं आपल्याला सगळ्यांनाच काय होणार आहे तर उतरावं लागणार आहे. मग जसा बाहेरचा पसारा आवरतो तसा अंतःकरणाच्या बहिर्मुख झालेल्या सगळ्या वृत्तींना आवर घालायचा प्रयत्न करणे, याला वानप्रस्थाश्रमातलं जीवन जगणे असं म्हणतात. आता सारखं प्रत्येकाला सूचना देणे, सारखं काही सांगणे. आता मुलांना काही सांगू नाही का आम्ही, विचारलं तर जरूर सांगावं. काय आहे तिथं, एक आहे त्यांना गरज असेल तर जरूर सांगावं, त्यांनी विचारलं तर जरूर सांगावं, पण मी सांगितल्यावर त्यांनी तसंच केलं पाहिजे हा आग्रह ठेवता उपयोगाचं नाही. याला वानप्रस्थाश्रमातलं जीवन असं म्हणतात. आणि असा मुखक्षेप जोपर्यंत आम्हाला आवरता येत नाही तोपर्यंत घरामध्ये तू मैची सिरियल प्रत्येकाच्या कायम चालूच राहते. आमचं आम्हाला कळतं, आम्ही पण मोठे झालो, असे उत्तर किती ऐकावे लागतात मग आपल्याला. त्यांनी असं सांगण्यापेक्षा की आम्ही आता मोठे झालो, आमचं आम्हाला कळतं, त्याच्यापेक्षा आम्ही कळवून घ्यावं की त्यांना आता मुलं झालेत आणि ते पण मोठे झालेत. आणि मोठे झाले म्हटल्यानंतर आता चांगलं आहे ना, ते त्यांचा संसार पाहतील. आणि मला माझ्या संसारात असताना खूप भगवंताची सेवा करण्याची, नाम घेण्याची, पारायण करण्याची, शिबिराला जाण्याची इच्छा होती, पण आजपर्यंत मी ती केली नाही. अशी बकेट लिस्ट बदलायची ना आता. ती प्रपंचातलं सगळं सोडून द्यायचं की ते करायचं राहिलं, हे करायचं राहिलं. पण आता वानप्रस्थाश्रमामध्ये मात्र जे मी करायला पाहिजे ते करण्यासाठी जर मला भरपूर वेळ आता उपलब्ध आहे, कारण माझा संसार आता आटोपता झालेला आहे आणि जो काही पुढचा भाग आहे तो आता मुलं बाळं सांभाळणार आहेत. आणि उपनिषदाचा आपल्यासमोर सिद्धांत आहे की आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवती, की प्रत्येक जीवाला
स्वतःच्या सुखासाठी काही ना काहीतरी तो करतच असतो आणि स्वतःच्या सुखासाठीच प्रत्येकजण जगत असतो. त्यामुळे त्यांचं सुख त्यांना बघू देत, ते सुखी होण्याचा प्रयत्न करणारच आहेत. मग मी कशाला सूचना द्यायच्या आहेत? मग मी काय करायचं आहे? मला जर त्यांची फारच काळजी वाटत असेल तर देवाला मी प्रार्थना करायची आहे की अपराधी जन चुकतची गेले तुझा तुझी सावरी. तो प्रार्थनेचा उपयोग इकडं मला करता येतो. त्याद्वारे काय होतं, माझंही मन शांत होतं आणि मुलाबाळांसाठी मी काहीतरी केल्याचं समाधानही मिळतं. नाही तर दोन्हीकडे आम्ही काय होऊन जातो, ओस होऊन पडतो. महत्त्वाचं असं आहे की वानप्रस्थाश्रम जर खरोखरीच आम्हाला भगवत सेवेनी परिपूर्ण करायचा असेल तर ब्रह्मचर्याश्रमापासून आम्हाला थोडी तरी उपासनेची सवय असली पाहिजे. मगाच्या प्रवचनामध्ये आपल्यासमोर उल्लेख येऊन गेला की मौंजी बंधनानंतर पुढे त्रिकाल संध्या, आता तो उपासनाच आहे की नाही. त्या निमित्ताने भगवंताचे 24 नावं 3 वेळेला घेतलं तर हळूहळू मनाला ते वळण लागतं की नाही. मग गृहस्थाश्रमामध्ये कुळाचार व्यवस्थित पाळणं तो भाग असेल. त्या निमित्ताने ज्या कुलदेवता आम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत त्यांच्या नावाने जे लिहिलेले ग्रंथ आहेत त्याचं वाचन करणं, त्यांच्या आरत्या म्हणणं, त्यांना नैवेद्य दाखवणं, न कंटाळता आणि भयापोटी नाही. नाही तर महालक्ष्मीचा सण भयापोटीच आहे हो. फक्त आनंद किती भय किती असा जर आपण विचार केला तर आम्ही जर ते केलं नाही तर घरात काहीतरी गोंधळ होईल, काहीतरी तिथं दुसरं निर्माण होईल. या भयापोटी आम्ही ते करतो का प्रेमापोटी करतो? आता भगवंत हा प्रेमाचा विषय असावा का भयाचा विषय असावा? प्रेमाचा विषय असावा. पण कुळाचाराच्या निमित्ताने आम्ही जे करतो ते भय आहे का प्रेम आहे? भय आहे का प्रेम आहे? व्यवस्था किती छान आहे पहा आपल्या याची की कुळाचाराच्या निमित्ताने कुळातल्या सगळ्या लोकांनी एकत्र त्या निमित्ताने का होईना एकत्र यावं. देवाच्या नावाने एकत्र आलो तर ते एकत्र येणं आसक्तीत मोडत नाही. पण बाकीच्या डेच्या निमित्ताने आता बर्थडे आहे, त्यानंतर लग्नाच्या वाढदिवसाचं केवढं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र येतो. मग काय 50वा वाढदिवस असेल, 25वा असेल, 75वा असेल आणि त्या डेला सणापेक्षा सुद्धा जास्ती महत्त्व सध्या आमच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. उलट कुळाचारातल्या लोकांना एकत्र घेऊन जर मी तो कुळाचार अत्यंत प्रेमाने करत असेल तर माझं कुलदैवत माझ्यावर नक्की प्रसन्न होतं आणि चित्त शुद्ध होण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी होऊन जातं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की आपले कुळाचार जर अत्यंत प्रेमाने आणि व्यवस्थित आपण पालन केले तर त्याच्या माध्यमातून सुद्धा हळूहळू चित्तशुद्धी जी व्हायला पाहिजे ती त्याच्यातून होत जाते. आणि चित्तशुद्धी आणि चित्तशांती ह्या 2 गोष्टी मोक्ष सुखासाठी, मोक्ष या पुरुषार्थासाठी, आत्मरूप होण्यासाठी अत्यंत गरजेच्या अशा तुम्हाला आम्हाला सांगितलेल्या आहेत. पण ते जर भीतीपोटी असेल तर मात्र ते होत नाही. आणि ते जर अत्यंत आदराने प्रेमाने केलेलं असेल तर त्या गोष्टी त्या ठिकाणी होत जातात. आता वानप्रस्थाश्रमामध्ये आपल्यासमोर आहे की यामध्ये आम्हाला कुटुंबाची सेवा करून झालेली आहे. काय आहे? इथून पुढे कुटुंबाची सेवा करून झालेली आहे. जेवढं पाहिजे योगदान तेवढं त्यासाठी दिलेलं आहे. आता इथून पुढे माझ्या हितासाठी मला काय करायचं आहे, माझं नक्की हित कशात आहे? आता नरदेहात आलेल्या जीवात्म्याचं खरं हित आत्मज्ञान संपादन करण्यामध्ये आहे. जो नरदेहात येऊन आत्मज्ञान संपन्न होत नाही त्याला समर्थ रामदास स्वामी आत्महत्यारा असं म्हणतात. आणि आत्मज्ञान जर आम्ही करून घेतलं नाही तर पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्या चक्रातून तुमची आमची अजिबात सुटका नाही. आणि तुकाराम महाराज आपल्याला विचारतात, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. काय म्हटलंय त्यांनी? जन्माला आलो की फजितीला सुरुवात आहे. जन्म दुःखाचे मूळ
असं आपल्यासमोर मांडणी केलेली आहे. मग आता जन्मदुःखाचे मूळ असून सुद्धा मी जर काही कारणामुळे चुकीच्या पद्धतीने वागल्यामुळे वासना राहिल्यामुळे जर जन्माला आलेले असू तर आता तरी सावध होऊन मृत्यूच्या पूर्वी माझ्या चित्तातल्या वासनेचं निर्मूलन करणे ह्याला साधना असे म्हणतात. आता वासना पूर्ती करायची आहे का वासना निवृत्ती करायची आहे? काय आहे आपल्यासमोर? पहा, सगळ्या गतिशील जीवनातून आता हळूहळू बाजूला पडायचं आहे आणि शांत चित्ताने स्वस्थ चित्ताने भगवंताला सतत आळवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करायचा असतो. मग आम्ही तो करतो का? आम्ही हा मिळालेला वेळ कशासाठी घालतो? खूप मजेशीर आहे. पहा, सगळीकडे जातो पाहतो आपण, कित्येक ठिकाणी भगिनींना सुना आल्यानंतर स्वयंपाकघरात येऊ देत नाही म्हणून दुःख आहे, आणि कित्येक जणींना अजून माझं स्वयंपाकघर सुटत नाही म्हणून दुःख आहे. मग नेमकं त्यांना हवं काय आहे? स्वयंपाकघर सुटत नाही, सोडायचं नाही, या नेमकं या दोन्हीतलं काय करायचं आहे? तर वानप्रस्थाश्रमामध्ये आवर्जून पुढे येऊन करण्याची काहीच गरज नाही, पण गरज जर असेल सुनांना तर त्यांना मदत मनापासून करावी आणि ती मदत झाल्यानंतर तिथून परत बाजूला व्हावं. त्यांना ऐकवू नये, तुझ्यासाठी मी एवढं केलं, तुझ्यासाठी मी तेवढं केलं, या पद्धतीने त्यांना काहीही न ऐकवता तेवढं काम झालं की तिथून बाजूला होणे. सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्यातून आता स्वतःला सोडवणूक करून घेणे त्या पूर्ण झालेल्या आहेत, म्हणून त्या ठिकाणी परत मागे वळून जायचं नाही. जसं आपण पाहतो की 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी ही आपल्याला काय आहे तर निवृत्तीची वेळ सांगितलेली आहे. व नोकरी करत असू तरी सुद्धा, मग आता नोकरी करत नसलो तरी ते वय जे आहे ते निवृत्तीचं आहे हे लक्षात घ्यावं, आणि प्रपंचातून निवृत्ती आणि परमार्थाकडे प्रवृत्ती अशी जीवन घडी बसवून घेणे याला वानप्रस्थाश्रमातलं जीवन असं म्हणतात. आता पहा, समर्थांचे 2 चरण आपल्या समोर आहे मनाच्या श्लोकाचे. मना अल्पसंकल्प तोही नसावा, पहिली एक गोष्ट. त्याच्यानंतर लगेच म्हणतात मना सत्य संकल्प जीवी धरावा. आता मना अल्पसंकल्प तोही नसावा हे वानप्रस्थ जीवनासाठी आपल्यासाठी सांगितलेलं आहे की आता प्रपंचाविषयीचा एवढा सुद्धा विषय चित्तामध्ये ठेवू नका. प्रत्येक जीव आपलं प्रारब्ध घेऊन आलेला आहे, आपल्या आपल्या प्रारब्धाप्रमाणे त्याला जे काय मिळायचं आहे ते मिळणार आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत हे लक्षात घ्यायचं आणि वाजवीपेक्षा जास्ती त्यांच्या ठिकाणी गुंतलेली अंतःकरण वृत्ती ही तिथून काढून घेणे ह्याला साधना असे म्हणतात. मग आता ती जर तिथून काढून घ्यायची असेल तर ती वृत्ती आता कुणीकडे लावायची? मना सत्य संकल्प जीवी धरावा. मग सत्य संकल्प जीवी धरावा म्हणजे आता नरदेह जो मला प्राप्त झालेला आहे तो मला भगवंताचा भेट घेण्यासाठी जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीसाठी प्राप्त झालेला आहे. म्हणून वानप्रस्थाश्रमातील सगळे जेवढा काही काळ मला मिळणार आहे, आता तो कोणाला किती मिळणार हे काही आपल्याला कोणालाही माहिती नाही, पण प्रत्येकाला जो काही कालावधी मिळालेला आहे त्या कालावधीमध्ये मात्र आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी अर्पुनिया ईश्वरी लुटी आनंदाची करावी हे वानप्रस्थ जीवनासाठी आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. दुसरं, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. आतापर्यंत त्याच्या मागे आम्ही खूप धावलेले आहोत, कितीतरी गोष्टी पूर्ण करून सुखी होण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अपूर्ण कामी मन हे विटेना असा हा प्रपंच आहे. म्हणून त्या प्रपंचातून स्वतःला हळूहळू बाजूला करण्याचा प्रयत्न करणे याला वानप्रस्थ वृत्तीने राहणे असं म्हणतात. डॉक्टर काका छान सांगतात आपल्याला, संन्यासाश्रमापर्यंत आपण कोणीच जाणार नाही आहोत, तो विचार पण आपल्या डोक्यामध्ये कोणाच्या नाही आणि काही गरज पण नाहीये त्याची, पण आपण मात्र वानप्रस्थ वृत्तीने घरात राहण्याची गरज आहे.
आता प्रत्यक्ष वानप्रस्थाश्रम, ज्याला वृद्धाश्रमात जायचं नाही त्यांनी वानप्रस्थ वृत्तीने जगायला सुरुवात करावी. एक आपल्यासमोर येतं महत्वाचं, की वृद्धाश्रमात जाऊन तरी पुढे काय आहे त्या ठिकाणी. डॉक्टर काकांसोबतच एकदा आम्ही गेलो होतो. पानशेतच्या जवळ एक वृद्धाश्रम आहे. तिथले जे संचालक आहेत ते डॉक्टर काकांना म्हणले की चला आमच्या सगळ्या वानप्रस्थी लोकांचं म्हणजे जे वृद्धाश्रमी जिथं ते आलेले आहेत त्यांच्यासमोर काही प्रवचन करावं, चलावं म्हणून काका ना तिकडं घेऊन गेले. आम्ही दोघं सुद्धा तिथं गेलेले होतो. असं एक त्या ठिकाणी हॉल होता आणि 6 दरवाजे त्या हॉलला होते. म्हणजे हॉल जी बाकीच्या त्या खोल्या, त्या 6 एकेका खोलीमध्ये 4-4 जण तिथं वृद्ध राहणार आहे. आणि चहाची वेळ झाली म्हणून सगळेजण आपापला कप घेऊन तिथं आले. चहा घेताना त्यातल्या एक आजीबाई आम्हाला म्हणतात, ताई मी आज 2दा चहा घेणार आहे बरं का. म्हणलं कशासाठी हो ताई 2दा चहा घेणार आहात. म्हणे नाही आज चतुर्थी नाही का, ही चतुर्थी ना मी माझ्या नातवासाठी धरलेली आहे. चित्तातून काहीही गेलेलं नाही, पण वृद्धाश्रम त्यांच्यावर लादलेला आहे. पण असं वृद्धाश्रमात जाऊन राहण्यापेक्षा घरातच जर मी वानप्रस्थ वृत्तीने वागण्याचा प्रयत्न केला तर मला कोणी बाहेर लोटण्याचा सुद्धा प्रश्न येऊ शकत नाही, हे लक्षात घ्यावं. मग बोलण्यावर ताबा असावा, वागण्यावर ताबा असावा, खाण्यापिण्याच्या चोचल्यावर ताबा असावा. महत्वाचं काय आहे, कुठं कुठं वादाचे प्रसंग निर्माण होतात. आता आजपर्यंत गृहस्थाश्रमामध्ये माझ्या अंगामध्ये शक्ती होती, सगळं स्वयंपाकघर माझ्या ताब्यात होतं, त्यामुळे मला हवं तसं, मला आवडतं तसं अनेक तऱ्हेचे पदार्थ खाऊन मी गृहस्थाश्रम खूप गाजवलेला आहे. आता ते स्वयंपाकघर जर दुसऱ्याच्या ताब्यात स्वतःहूनच मी दिलेलं आहे. काय आहे, दुसरी जोडीदारीण मी घरात आणली माझ्या मुलासाठी म्हणून, तिच्या हाती आता जर मी ते सोपवलेलं आहे तर तिला आवडेल तसा तिने स्वयंपाक केला तर तो मी भिक्षावृत्तीने ग्रहण केला तर तू मै होईल का. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. आम्हाला प्रत्येक कोशिंबिरीमध्ये याच्यामध्ये साखर घालून खायची सवय असते. आता नवीन फॅड कशातच साखर घालायची नाही, मग आम्हालाही तसंच वाढलं होतं. आता ते जर वाढलं तर असं काय फरक पडणार आहे मी ते खाल्ल्याने. बरं, त्यांना न सांगता साखरेचा डबा जवळ घेऊन बसावं, थोडीशी घालून खावी, पण त्याच्यावरून त्यांना लेक्चर देण्याची, बोलण्याची, ताटावरून उठून जाण्याची, सुदर्शन चक्र फेकण्याची काही गरज आहे का. काहीही गरज नसते. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हा डबा इथंच का ठेवला, तो तिथंच का ठेवला, हे भांडणं करून छोट्या छोट्या गोष्टींनी घरात वाद माजवण्यापेक्षा आता तिचा संसार आहे, ती सगळं करणार आहे, तिला जर आवश्यकता वाटत असेल तर मी मदत करावी, पण बाकी वेळेला मात्र रामकृष्ण हरी म्हणायला मला वेळच वेळ प्राप्त झालेला आहे आणि त्या वेळेचं मी सोनं करावं की नाही. आता एक आहे आपल्यासमोर, वेळेचं सोनं करावं. आता तो वेळ घालवायचा, कटवायचा, कसा तरी काढायचा का त्याचं सोनं करायचं आहे संधीचा उपयोग करून. छान आहे ना, मला स्वयंपाकघरात येऊ देत नाही तर तो वेळ मला किती छान वापरता येईल. आता इतके दिवस इच्छा असून सकाळी उठून नामस्मरण करू शकत नव्हते कारण डब्याची घाई होती, पण आता ती संपलेली आहे. आता छान बसून शांत चित्ताने नामस्मरण करावं की नाही, पण माळ हातात इकडं अजून उठली नाही वाटतं ही. आता तर आपण पाहतो की सगळ्या सवयी बदललेल्या आहेत त्यांच्या उठण्याच्या, याच्या त्याच्या. त्या उठतील केव्हा, करतील केव्हा, काय करायचं आहे त्यांचं त्या पाहतील न. ह्या सगळ्या गोष्टी आपण सोडून द्यावा आणि शांत चित्ताने जगावं. शिबिराला गेले होते एका ठिकाणी मी, आणि एक भगिनी प्रवचन ऐकले, सगळं झाले, नंतर येऊन इतकी रडायला लागली, इतकी रडायला लागली. म्हणलं काय झालं ताई तुम्हाला एवढं रडायला. अहो तुम्हीच सांगा ताई की कसं वागावं घरामध्ये. पण सकाळी उठलं, आपल्याला पहिल्यापासून लवकर उठण्याची सवय, 6 वाजता जाग येते. या उठतात ते 9:30च्या पुढे. तोपर्यंतचा वेळ आपण कसा घालवावा. किती नाही म्हटलं तरी घरातले कामं थोडेफार करतो, मग सगळे कामं आपणच करून टाकतो, त्यांच्यासाठी काही राहतच नाही. अशा तक्रारी तिच्या सुरू झाल्या. म्हणलं अरे
तुम्हाला जेवढं झेपतं, तुम्हाला जेवढं आनंदाने करता येतं तेवढं करावं, बाकीचं त्यांच्यावर सोपवून छान नाम घ्यावं की नाही आपण. पण ते काही त्या बाईंच्यांनी होत नव्हतं, कारण अंतःकरण वृत्ती जी त्या प्रपंचात अडकलेली आहे ती बाहेर काढणं जमत नाही. आणि ही अंतःकरण वृत्ती तिकडची इकडं काढून इकडं लावल्याशिवाय भक्ती नावाची गोष्ट सिद्ध होत नाही. अंतःकरण जर प्रपंचात ठेवलं आणि माळ जर हातात असली आणि चित्त जर परत व्यवहारात असेल तर तिथं त्याचा काहीच उपयोग होत नाही. मग आता जर आम्हाला छान, खरं तर पूर्वीच्या पेक्षा आपण विचार केला तर स्वयंपाकघरामध्ये इतके साधनं आलेले आहेत की स्वयंपाक जरी करण्याची आमच्यावर वेळ आली तरी त्या साधनांच्या द्वारे स्वयंपाक केल्यामुळे वेळ किती वाचतो आमचा. मग त्या वाचलेल्या वेळाचं जास्ती सिरियल पाहण्यामध्ये रूपांतर करायचं का? खूप वेळ मिळतोय, मग आता रोज घरी बसून एक पिक्चर. आता घरातच ते डब्बा आणून ठेवलेला आहे आणि त्याला छान नाव दिलेलं आहे मकरंद बुवांनी, टी म्हणजे ताबडतोब, व्ही म्हणजे वाटोळं. चित्ताचं ताबडतोब वाटोळं करणारं यंत्र म्हणजे टीव्ही. त्या ठिकाणी किती गोष्टी आहेत, किती भरलेल्या आहेत. आणि ते सतत, बरं टीव्ही एकच असतो, रिमोटही एकच असतो, त्याच्यावर चॅनल मात्र अनेक असतात आणि कुटुंबातल्या प्रत्येकाला एकाच वेळेला वेगळं चॅनल पाहायचं असतं. मग परत सुखासाठी घेतलेला टीव्ही आमच्यामध्ये भांडणच लावतो की नाही. तो टीव्ही कशासाठी घेतलेला आहे? सुखी होण्यासाठी. पण सुखी होतोय का दुःखी होतोय त्याच्याने? त्याच्यातूनही वादावादी, जेवायला बसलं की वादावादी, सकाळी उठल्यापासून वादावादी. बरं आता नवीन एक अजून आहे आपल्यासमोर, वानप्रस्थ वृत्तीतलं चाललंय, मी पण त्यातलीच आहे आता, की सारखं घरपोच सगळ्या गोष्टी मागवल्या जातात आणि घरचा जो प्रमुख असतो पिता, त्याचं अंतःकरण सारखं दुखत राहतं. असं मागवावं का, असं मागवावं का? आता तुझ्या खिशातले पैसे जात नाही ना, त्यांचं ते मागवतात ना, सोडून द्या ना. पण तसं होत नाही आणि घरात बसून उगीच चिडचिड चिडचिड वाढत जाते. या सगळ्या गोष्टीतून स्वतःचं अंतःकरण जे आहे ते हळूहळू आपल्याला बाजूला करावंच लागेल. जर मला पूर्ण सुखाने जीवन जगायचं असेल, आनंदरूप होऊन उर्वरित काळ जर मला व्यवस्थित घालवायचं असेल, तर ह्या सगळ्या नवीन असणाऱ्या गोष्टींपासून माझं अंतःकरण वृत्ती आवरून घेणे, ह्याला वानप्रस्थ आश्रमातलं जीवन असं म्हणतात. आणि ते जे आहे ते करायला आम्ही शिकलं पाहिजे, नक्की शिकलं पाहिजे. की त्यांना पगार, त्यांचा मिळणारा पगार डबल कमाई आहे. आमची सिंगल होती, आता डबल आहे, त्यामुळे डबल काहीतरी त्यांचं चालू राहील. आता संपत्ती डबल आहे आणि भोगवासना वाढलेल्या आहेत. त्याला आम्ही आता काय करू शकतो? आम्ही आमच्या कामवासना बाजूला करणं हाच त्याच्यावरचा काय आहे तो उपाय आहे. म्हणून वानप्रस्थ वृत्तीने वागणं म्हणजे नेमकं काय आहे? मुखक्षेप कमी करणे. काहीही दिसत असलं, जाणवत असलं तरी काकांचा छान एक शब्द लक्षात ठेवायचा, बाध. सगळ्या गोष्टीचा काय करायचा आहे तो बाध, बाधितानुवृत्तीने. गमतीने तसंही विचारलं जातं, अहो ताई तुम्ही सांगता बाध करायचा, पण किती गोष्टीचा बाध करायचा? म्हटलं किती गोष्टीचा बाध करायचा, असं जे वाटतं त्याचाच बाध करायचा. त्याचं उत्तर एकच आहे की किती गोष्टीचा बाध करायचा. जर तुम्हाला आनंदाने जीवन जगायचं असेल तर या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून अलक्षासी लावावे लक्ष. या गोष्टी सगळ्या लक्षात येणाऱ्या आहेत, आत्मतत्व लक्षात येणारं नाही. आणि समर्थ आम्हाला सूचना देत आहेत, अलक्षासी लावावे लक्ष. जे सहसा लक्षात येत नाही असं ते गुप्तपणे आमच्या आतमध्ये व्यापून राहिलेलं जे तत्व आहे त्याच्याकडे सगळा वेळ लक्ष पुरवण्याची व्यवस्था जर आमच्या अंतःकरणात आम्हाला करता आली तर वानप्रस्थाश्रम अत्यंत सुखाचा तुमचा आमचा होऊ शकतो. पण त्या दृष्टीने तो विचार जो आहे तो मात्र नक्की करता आला पाहिजे. मुखक्षेप करण्यापेक्षा रामकृष्ण हरीचा उद्योग केला तर तो जास्ती महत्वाचा नाही का? त्याच्यानी समाधान जे आहे ते चढतं वाढतं राहणार आहे. डॉक्टर काका म्हणतात रामकृष्ण हरीचा उपयोग इतका छान करता येतो आम्हाला. एखादी गोष्ट पटली नाही तर पटदिशी रामकृष्ण हरी म्हणून खोडरबरने खोडल्यासारखं ते खोडून टाकावं, असा तो मंत्र सातत्याने जर आपण जपत राहिलो तर हळूहळू या सगळ्या
गोष्टीतून अंतःकरण वृत्ती बाजूला निघाली आणि ती बाजूला काढलेली अंतःकरण वृत्ती जर भगवंताकडे लावण्यामध्ये आम्हाला सफलता प्राप्त करून घेता आली तर हा वानप्रस्थाश्रम आम्हाला नक्कीच काय होईल, तो सुखावह होईल. आता संन्यासाश्रमाच्या संदर्भामध्ये की प्रापंचिक साधकांना वस्तू त्याग सांगितलेला नाही, तर संघ त्याग सांगितलेला आहे. आणि तो संघ त्याग करणे म्हणजे संन्यासाश्रमामध्ये आम्ही वागल्यासारखं होणार आहे. आता संघ त्याग म्हणजे नेमकं काय? मनाचे श्लोक वाचा म्हणजे कळेल. परी संघ सोडोनी सुखी राहावे. किती श्लोक आहेत त्याच्यामध्ये? कुठले कुठले संघ सोडायला सांगितले? मी माझेचा पूर्ण संघ सोडा, संतांचा संघ धरा, पण नंतर सुद्धा त्यांच्याकडनं ती विद्या प्राप्त करून घेतल्यानंतर तोही संघ लाभला प्रारब्धाने तर जरूर भोगा, पण नाही जाता आलं त्यांच्या घरी सेवेला तर तिथेही उद्वेग जर राहत असेल तर आम्ही काय कमावलं? शेवटी हे सगळं आनंदासाठी आहे. आणि कुठल्याही कारणाने जर आनंद बिघडत असेल तर मला अजून काही जमलेलं नाही, हेच त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून सगळे संघ, अविद्येचा संघ सोडा, मी माझेचा संघ सोडा, अनेक तऱ्हेने इतरांमध्ये गुंतलेली जी अंतःकरण वृत्ती आहे तिचाही संघ सोडा. आणि असं सगळं सोडल्यावर छान एक उदाहरण सांगते आणि थांबते या ठिकाणी. परमपूज्य डॉक्टर काकांचे प्रवचन झालेले होते एका ठिकाणी आणि काकू त्यावेळेला होत्या. तर काका यांना जेवायला बोलवलं म्हणून माझ्या मैत्रिणीने मला पण जेवायला बोलवलं होतं. आणि तिथे जेवायला गेल्यानंतर तिची अजून एक मैत्रीण आलेली होती आणि ती डॉक्टर काकांना म्हणत होती की काका तुमचं कालचं प्रवचन सारखं डोक्यात घोळतंय की सोडा सोडा सोडा, हे सोडा ते सोडा ते सोडा, सगळा संघ सोडा, असं काकांनी त्या प्रवचनात सांगितलेलं होतं. आणि गमतीने काकू म्हणतात काही ऐकू नको ग, यांचं सगळं सोडा सोडाच सांगतात. काका म्हणे सगळं सोडायला सांगतो पण एक धरायला सांगतो, तेवढं लक्षात ठेवा. हे सगळं सोडायचं कशासाठी? तर एकाला इतकं पक्क धरून ठेवायचं की त्याला पक्क धरून ठेवल्यानंतर नामसाधकाला सोडा असं म्हणण्याचं कामच पडत नाही. सगळं सुटतच जातं सुटतच जातं. आणि असं सर्व गोष्टी सुटत गेल्या आणि एक भगवंत अंतःकरणामध्ये धारण करून ठेवता आला तर आमचं वानप्रस्थाश्रमच काय, पण संपूर्ण जीवन जे आहे ते अत्यंत उत्तम दर्जाचं होऊन जाईल. आणि आम्हाला हळूहळू त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हे आश्वासन जे आहे ते सगळे संत तुम्हाला आम्हाला देतात. त्या संत वचनावर विश्वास ठेवावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेण्यासाठी बाहेर पसरलेल्या सर्व वृत्तींना आवर घालावा. आणि ह्याच्यासाठी उपाय समर्थांनी एकच सांगितलेला आहे, मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, काळ घडीने घडी सार्थकची करावा. की ह्या वृत्तींना आवर कसा घालायचा? सातत्याने श्रवण करा. श्रवण करता करता नक्की आतमध्ये त्या पद्धतीचा विचार सुरू होतो. माझ्यावरून सांगते, मंदाताई सातत्याने 3 वर्ष आमच्या घरी भगवद्गीता सांगण्यासाठी येत होत्या. मग मंदाताईंना एक दिवस मी म्हटलं, मंदाताई तुम्ही आमची फारच पंचायत करून ठेवली हो. काय पंचायत केली म्हणे मी तुझी? म्हटलं तुम्ही सारखं मी माझं सोडा मी माझं सोडा, कधी म्हणू नका असं सांगता. म्हटलं याच्यामध्ये मला ओळख करून देताना सुद्धा पंचायत पडते. म्हटलं हे माझे पती, ही माझी सून, हे माझं, तिथं सुद्धा माझं म्हणायला अंतःकरण कचरतं. म्हणलं आता इतकी पंचायत झाली. मग हसायला लागल्या वेळा, अगं ते फक्त व्यवहारापुरतं म्हणायचं असतं पण त्याला घट्ट चिकटून बसायचं नाही. माझा कोण आहे? तर बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. तो राम जो आहे तो फक्त माझा आहे. बाकीचे जाता जाता मला भेटलेले प्रवासी आहे, त्यांचं स्टेशन आल्यावर ते उतरून जाणार आहेत. पक्षी अंगणासी आला, चारा घेऊन या गेला, ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जय जय रघुवीर.